ब्रॉट टू यू बाय विगार्ड। येत्या 20 तारखेला जे आहे ते मुंबईतील 6 जागांसाठी जे आहे ते मतदान पार पडणार आहे। दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई जे आहेत ते त्यांनी आज प्रचार रॅली काढलेली आहे, बाईक रॅली काढलेली आहे। आज प्रचाराचा शेवटला दिवस आहे आणि मतदारसंघामध्ये जे आहे ते त्यांचा प्रचार सुरू आहे। बाईक रॅली जी आहे ती मोठ्या प्रमाणावर काढली जात आहे। आज 5 वाजता जर आपण पाहिलं तर प्रचाराच्या तोफा या थंडावणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे ते आज बाईक रॅली काढली जात आहे। आपल्या सोबत आहेत अनिल देसाई। सर, काय सांगणार? आज प्रचाराचा शेवटला दिवस आहे, 5 वाजेपर्यंत प्रचार असणार आहे, बाईक रॅली काढलेत, काय विश्वास वाटतोय? मतदानाला 2 दिवस लोकांच्या भेटीसाठी आता एक धावती भेट इथे फिरलो आहे, लोकांमध्ये गेलो आहे, मतदारसंघामधले विषय पाहिले आहेत आणि लोकांचा वाढता प्रतिसाद सुद्धा तुम्ही बघताय लोक कशी करतात। त्यामुळे या निवडणुकीच्या याच्यामध्ये आता हा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा। या सगळ्यांना भेटून शेवटी सोमवारी मतदान आहे आणि नक्कीच चांगला प्रतिसाद, चांगलं परिवर्तन इथे बसून मिळालं। मोदींची सभा झाली मुंबईमध्ये आणि दुसरीकडे महाविकास आघाडीची देखील सभा झाली, काय सांगणार? भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। जमिनीवरचं सत्य हेच लोक बघत असतात। गेल्या 2 वर्षामध्ये या सरकारने, महाराष्ट्राच्या सरकारने जे या महाराष्ट्रातल्या लोकांचे प्रश्न होते त्याकडे जरा सुद्धा बघितलेलं नाहीये। वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न तुम्ही बघताय की इथे लोकांमध्ये, मी ज्या सगळ्या आमच्या दक्षिण मध्य मुंबईत फिरतोय, प्रदूषणाचे प्रश्न आहेत। एसआरए मध्ये लोक वर्षानुवर्ष याच्यामध्ये आहेत, प्रतीक्षेत आहेत, कधी आमचं घर मिळणार, आमच्या हयातीत तरी आम्हाला घरामध्ये आम्हाला जायला मिळेल। अशा प्रकारचं हे सगळं वातावरण असताना उद्धवजींचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेला महाराष्ट्रात होतं त्यावेळेला करोनासारखी जीवघेणी महामारी जगाला ग्रासली असताना तर आपण पालमध्ये असलेली महामारी महाराष्ट्राला, मुंबईला सुखरूपपणे बाहेर काढणारे उद्धवजी, उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। महाराष्ट्राची चांगली रुळावर आणण्याचा प्रयत्न करणारी गाडी या वेळेलाच इथे छलकपट होतं, कारस्थान होतं। जी संस्कृती महाराष्ट्राच्या नागरिकांनी, मुंबईच्या नागरिकांनी ध्यानीमनी सुद्धा नव्हती, ज्या मतदारांनी तुम्हाला चांगल्या रीतीनं लोकशाही पद्धतीनं निवडून दिलं होतं त्यांना दूर सारून, त्यांचं मत विचारत न घेता, त्यांच्याबद्दलचे कुठचाही विचार न करता तुम्ही फक्त कारस्थान आणि फक्त राजकारण करत राहिलात। पक्ष फोडले, घर फोडले, घरं फोडली। या संस्कृती ही महाराष्ट्राच्या लोकांनी पाहिली नव्हती आणि यासाठीच लोक त्याच वेळेला निर्धार केलेला तुम्हाला दिसतोय। त्यामुळे कोण काय म्हणू ना, तेव्हा आता सहानुभूती आहे का? ही सहानुभूतीने काम केलेलं आहे, चारित्र्यवान नेत्याचं प्रतिमा त्यांच्या हृदयात आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्याचं प्रतिबिंब तुम्हाला दिसेल। या निवडणुकीमध्ये जातो विजयाचा विश्वास अनिल देसाई केला। आपण पुढे बघू शकतो मोठ्या प्रमाणावर जे आहे ते बाईक रॅली जी आहे ते दक्षिण मध्य मुंबईच्या मतदारसंघामधनं काढलेली आहेत। राहुल शेवाळे विरुद्ध जे आहे ते अनिल देसाईशी थेट लढत जी आहे ते ह्या मतदारसंघामध्ये होणार आहेत। आज 5 वाजता जर आपण पाहिलं तर प्रचाराच्या जे आहे ते तोफा थंडावणार आहे आणि 20 तारखेला जे आहे ते मतदान होणार आहे। त्यामुळं मुंबईकर कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार आहेत हे येत्या 4 तारखेला निकालानंतर करणार आहेत। कॅमेरामॅन मनीष सह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।